निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने उत्तर प्रदेशचं राजकारण ढवळून निघाले। अखिलेश यादवांचा गटच खरा समाजवादी पक्ष असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता मुलायम सिंह स्वतः अखिलेश, त्यांचे निकटवर्तीय बसपाच्या मायावती, भाजप आणि काँग्रेस सर्वांनाच आपले गेम प्लान बदलायला लागणार आहेत। त्यातच भाजपला रोखण्याकरता महाआघाडीची चर्चाही छेडली गेल्याने राज्याच्या राजकारणाला नवा आयाम मिळाला। वडील नाही नाही म्हणत असताना अखेर मुलानं सायकल हिसकावून घेतलीच। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा गटच खरा समाजवादी पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे स्पष्ट झालंय। राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आहे। अखिलेश यांना सायकल चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दलाशी महाआघाडी करण्याच्या दिशेने चर्चा सुरू झाली आहे। मोदी शहांचा भाजपा आणि मायावतींचा हत्ती रोखण्यासाठी अखिलेश पहिल्यापासूनच महाआघाडीच्या बाजूने आहेत। आता हा मार्ग प्रशस्त झालाय। हमारा नेतृत्व अखिलेश यादव जी कर रहे हैं, वो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हैं और अब समाजवादी पार्टी और नेताजी की विचारधारा को हम माननीय मुख्यमंत्री अखिलेश यादव के नेतृत्व में आगे बढ़ाएंगे। मुझे पूरा विश्वास है कि ये सपा कांग्रेस अलायंस अगली सरकार उत्तर प्रदेश के अंदर बनाएगी। महाआघाडी झाली किंवा नाही झाली, गृहकलहानं पोखरलेल्या समाजवादी पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। सायकल अखिलेश यांच्याकडे गेल्यामुळे मुलायम सिंग काय करणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। एक तर आपली सद्दी संपलीये असं मानून मुलायम अखिलेश यादवांना पूर्ण समर्थन देऊ शकतात। निवडणूक आयोगातल्या लढाईत मोठं यश मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अखिलेश यांनी मुलायम सिंगांची भेट घेतली आणि आपलं बाप मुलाचं नातं घट्ट असल्याचं सांगितलं। दुसरा पर्याय म्हणजे मुलायम सिंग यादव निवडणूक आयोगाकडून वेगळं चिन्ह घेऊन अखिलेश यांच्या पायात पाय घालू शकतात। असं झाल्यास भाजपाची त्यांना थेट फूस असल्याचं मानायला हरकत नाही। लोक दलानं आपली नांगरणी करणारा शेतकरी हे चिन्ह आणि पक्षाचं नेतृत्व मुलायम सिंगांना देण्याची तयारी दर्शवली आहे। हा पर्याय देखील नेताजींसमोर असेल। सपा काँग्रेस राष्ट्रीय लोकदलाशी आघाडी झाल्यास मुलायम सिंग निष्क्रिय राहून त्यांचे बंधू आणि अखिलेशांचे कट्टर विरोधक शिवपाल यादव भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात। मुलायम अखिलेश एकमेकांसमोर उभे ठाकले तर मात्र उत्तर प्रदेशात वेगळं गणित दिसू शकतं। उत्तर प्रदेशातला समाजवादी पार्टीचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम समाज बसपाकडे जाऊ शकतो। यादव समाजाची मतं अखिलेश यांच्या पारड्यात पडतील। अखिलेश महाआघाडी करण्यात अपयशी ठरले तर पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षाला मोठा फटका बसू शकतो। सायकल चिन्हाचं बटन दाबण्याची सवय असलेले मतदार मात्र आपसूक अखिलेश यांच्या बाजूने कौल देतील। भारतीय जनता पार्टीला रणनीती बदलावी लागेल। आतापर्यंत अखिलेश यांना चुचकारणाऱ्या भाजपाला अचानक आपला मोहरा मुलायम सिंग किंवा शिवपाल यादवांकडे वळवावा लागू शकतो। समाजवादी यादवीचा फायदा उठवण्यासाठी आसुसलेल्या बसपासाठी मुलायम अखिलेश यांची लढाई ही सुवर्ण संधी ठरण्याची शक्यता आहे। राज्यात काँग्रेसला फारसं काही गमवावं लागणार नाही, मात्र महाआघाडी केल्यास राहुल गांधींनी खाट पंचायती भरून अखिलेश सरकारवर डागलेली तोफ गुंडाळून ठेवावी लागेल आणि अखिलेशच कसे चांगले मुख्यमंत्री होते हे सांगत फिरण्याची वेळ येईल। भांडून का होईना अखेर अखिलेश यांना सायकल मिळाली आहे। निवडणूक आयोगाच्या या एका छोट्या निर्णयामुळे राज्यातल्या जवळजवळ प्रत्येक पक्षाला आपली रणनीती बदलावी लागते। आता मुलायम सिंग अखिलेश यांच्या पाठीशी उभे राहतात की त्यांना रोखण्यासाठी बाह्या सरसावतात यावर बरंच काही अवलंबून आहे। नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।